देवीचा आवडता प्रसाद म्हणजेच तांबूल। तांबूल कुणी मंगळागौरीला करतं, कुणी नवरात्रात करतं, कुणी गौरी गणपतीच्या वेळी करतं। तोच अगदी सोप्या पद्धतीने तांबूल घरच्या घरी कसा करायचा ते बघूया। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण देवीचा आवडीचा नैवेद्य तांबूल करणार आहोत। असं म्हटलं जातं की देवीला तांबूल खूप आवडतं, म्हणून बरेच जण नवरात्रामध्ये करतात, दसऱ्याच्या दिवशी तांबूल करतात। पण मला असं वाटतं की तांबूल करण्यामागचं शास्त्रीय कारण म्हणजे शक्यतो याच दिवसामध्ये का करतो, तर श्रावण महिना आणि गणपती म्हणजे भाद्रपदामध्ये पावसाळा चालू होतो आणि भाद्रपदात पावसाळा हळूहळू कमी होतो आणि नवरात्र चालू झाले की पावसाळा संपून थंडी चालू व्हायला सुरुवात होते। हवामानामध्ये बदल होतो, त्यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो, म्हणून पचन व्यवस्थित व्हावं म्हणून तांबूल केला जात असावा असं मला वाटतं। किंवा दुसरं कारण म्हणजे पूर्वी जेवणानंतर पानाचा विडा खाल्ला जायचा, पण विडा बनवायला प्रत्येकाला जमायचं नाही, म्हणून असं एकदाच तांबूल केलं जायचं। यालाच आपण पान मुखवास असंही म्हणू शकतो। तर तुमच्याकडे तांबूल बनवण्यामागे काही वेगळी गोष्ट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता हे तांबूल करायला सुरुवात करूया। तांबूलसाठी आपल्याला नेहमी घरामध्ये असतं त्याच्यापेक्षा वेगळं साहित्य लागतं, पण एकदा करून ठेवलं तर हे 1 ते 1.5 महिना आरामात टिकतं। तर तांबूल करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची पानं। इथं मी 15 विड्याची पानं घेतलेली आहेत, मध्यम आकाराची आहेत। पानं मी स्वच्छ धुतली, हाताने व्यवस्थित चोळून धुवायची, कापडाने चांगली कोरडी पुसून घ्यायची, पाणी ठेवायचं नाही। आणि त्याचसोबत इतर बाकीचं साहित्य लागेल। तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, हे जे विड्याचं पान आहे त्याचं देठ काढून टाकायचं आहे। पूर्ण देठ काढायचं नाही, अर्ध देठ काढायचं अशा पद्धतीने। तर आपण पानाची देठं काढून घेऊ। बरेच जण पानाचा पुढचा टोकाचा भाग पण काढतात, पण मी असेच वापरते। आणि दुसरं म्हणजे जर पान खराब असेल तर तो खराब भाग पण काढायचा, किंवा खराब पान यामध्ये वापरायचं नाही, म्हणजे मग तांबूल जास्त दिवस टिकतं। तर पानाची देठं आपण काढून घेतलेली आहेत। आता इथं माझ्याकडे मी चुना घेतला आहे। हा चुना प्रत्येक पानाला थोडा थोडा असा लावून घ्यायचा। चुना खूप जास्त लावू नका, नाहीतर मग जिभेला आग होऊ शकते। अगदी थोडा थोडा नकळत चुना पानाला असा पुसून घ्यायचा। आणि शक्यतो पानाच्या मागच्या बाजूला चुना पुसला जातो। तुम्ही बघताय तर मी अगदी फक्त बोट बुडून पुसून घेते। तर सगळ्या पानांना इथं मी चुना लावून घेतलेला आहे। आता ही पानं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात। तर पूर्वीच्या काळी तांबूल कुटून केला जायचा, पण आपण आता मिक्सरवर करतोय। तर पानं आपण चुना लावून ठेवलेली आहेत। आता मिक्सरच्या भांड्यात घेऊयात 6 ते 7 मोठे चमचे कच्ची बडीशेप। बडीशेप चांगली निवडून घ्या, त्यामध्ये खडे असू शकतात। त्याचसोबत यामध्ये घालू 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस। त्याचसोबत यामध्ये आपल्याला आसमान तारा घालायचा आहे। आसमान तारा अगदी नकळत किंचित घालायचा, अगदी 1 सेंटीमीटर तुकडा मी एवढ्यासाठी वापरते। 2 चिमूट कात घालायचा आहे, आणि याचा तुकडा जर तुमच्याकडे असेल तर अगदी छोटासा 1-2 सेंटीमीटरचा तुकडा घालायचा। त्याचसोबत पाव चमचा सुपारी घेतली आहे, सुपारीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा भरून धनाडाळ घातली आहे, किंवा तुम्ही धनाडाळ आवडत असेल जास्त वापरली तरी चालेल। 5 ते 6 लवंग, 3 हिरव्या वेलची अशा फोडून घातल्या, 1 चमचा खडी साखर, किंवा तुमच्याकडे मोठी खडी साखर असेल तर 1 छोटा तुकडा घाला। 1 मोठा चमचा भरून ज्येष्ठ मधाची पावडर घातली आहे, किंवा ज्येष्ठ मधाची कांडी असेल तर ती 1 इंच भरून घातली तरी चालेल। आणि त्याचबरोबर घालायचा आहे 2 मोठे चमचे गुलकंद। तर आपण सगळं साहित्य घालून घेतलं। आता आपण ही जी पानं घेतलेली आहेत ती पानं आपल्याला यामध्ये अशी तोडून घालायची आहेत। फक्त लक्षात घ्या, पानं स्वच्छ धुवायची आणि चांगली कोरडी करून घ्यायची। जर पानं ओली असतील तर मुखवासला बुरशी येऊ शकते। आता याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ। तर आपण याला मिक्सरमधून वाटून घेतलं, आणि हे बघा याला मी असं थोडंसं जाडसरच वाटलंय, एकदम बारीक करायचं नाही। आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ। तर ताटामध्ये काढलं की याला असं पातळ पसरवून घ्यायचं आहे। काय होतं ना की ज्यावेळी आपण याला मिक्सरवर वाटून घेतो त्यावेळी गुलकंद आहे किंवा पानामधला जो रस असतो तो रिलीज होतो, त्यामुळे याला सुगंध एकदम मस्त येतोय। पण त्या ओलाव्यामुळे तांबूल लवकर खराब होऊ शकतो,
त्यामुळे आपण काय केलं, याला ताटामध्ये असं पातळ पसरवून घेतलंय. आता याला एक 2 ते 3 तास फॅन खाली सुकवून घेऊयात, किंवा आता पावसाळा जर तुमच्या इकडे जास्त असेल तर रात्रभर याला फॅन खाली ठेवून द्या. तो तांबूल सकाळी थोडासा कोरडा होतो, मग आपण याला बरणीमध्ये भरून ठेवू शकतो. तर याला आपण एक 2 ते 3 तास फॅन खाली ठेवून देऊ. तर एक 2 ते 3 तास याला मी फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे थोडंसं हडकलं म्हणजे अजिबात असा ओलसरपणा यामध्ये नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला जर वाटतं हे जास्त दिवस टिकवायचं आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त, तर हे तुम्ही थोडंसं 1 तासभर उन्हामध्ये ठेवून घेतलं तरीसुद्धा चालेल. पण फार वेळ उन्हात ठेवू नका, नाहीतर याचे सगळे फ्लेवर्स उडून जातील. किंवा तुम्ही याला अजून जास्त वेळ फॅन खाली सुकवून घेतलं तरी चालेल. हे अगदी आमच्या घरात तर हे 8 दिवसात पण नाही, 4-5 दिवसातच संपून जाणार आहे. त्यामुळं मी फार सुकवलेलं नाही. आणि हे स्टोअर करायचं कसं, तर हे सुकल्यानंतर काचेची कोरडी स्वच्छ बरणी घ्यायची. बरणी ओली नसावी, झाकणसुद्धा ओलं नको. त्याच्यामध्ये याला भरून ठेवा, किंवा दुसरा कोणताही डबा घेतला तरीसुद्धा चालेल, पण तो स्वच्छ कोरडा असावा. त्यामध्ये भरा. चमचा त्यामध्ये ठेवा, चमचासुद्धा ओला नसावा. आणि ज्यावेळी तुम्ही घेत असता त्यावेळी पाण्याचा हात लागून देऊ नका, नाहीतर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने देवीचा आवडता नैवेद्य तांबूल तयार झाला. याला तुम्ही पान मुखवास म्हणू शकता, किंवा मुखवास म्हणू शकता, जे तुम्हाला आवडतं ते. तर तुम्ही पण ही तांबूलची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.